नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापुरात वकिलासह त्याच्या कुटुंबाला बेदम मारहाण. कार पार्किंगच्या किरकोळ कारणावरून राडा. रस्त्यावर मोटर उभी केल्याच्या कारणातून वकिलास त्याच्या कुटुंबास तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबा बावड्यातील रेणुका मंदिराजवळ गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी धनराज बाडकर राहणार गंगा भाग्योदय कार्यालय नजीक यांच्यासह 3 साथीदारांवरही शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक वकील कुटुंबियांसोबत कसबा बावडा येथील नव्याने सुरू झालेल्या मॉलमध्ये खरेदीसाठी आले होते. त्यांनी न्याय संकुलाजवळील गंगा भाग्योदय कार्यालयासमोरील रस्त्यावर मोटर उभी केली होती. यावेळी संशयित धनराज बाडकर आणि त्यांचे 3 साथीदार आले. मोटर कार्यालयासमोरील रस्त्यावर असल्याच्या कारणातून वकिलास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वकिलाला मोटरीतून बाहेर बोलावून मारहाण केली. धनराज बाडकर यांनी हातातील कट्याने वकिलाच्या नाकावर आणि चेहऱ्यावर जोरदार ठोसा लगावला. यामध्ये वकिलाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून वकिलाची पत्नी व मुलगा मोटरीतून उतरले. यावेळी संशयितांनी वकिलाच्या पत्नीलाही बाजूला फरफडत नेलं. झटापटीत त्याच्या पोटाला दुखापत झाली. एका संशयिताने वकिलाच्या पत्नीस अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेनंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. वकिलाने खासगी रुग्णालयात उपचार घेऊन याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.